तर एक महत्त्वाची अपडेट येते, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांची तारीख ठरली आहे का? कारण शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला मुंबईत हा पक्षप्रवेश होईल अशी सूत्रांची माहिती आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेमध्ये 19 जूनला हा पक्षप्रवेश केला जाईल। 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। शिवसेनेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 60वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू आहे। नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडणार आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन त्याच दिवशी षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे। तोच मुहूर्त साधण्याचा आता प्रयत्न केला जातोय का? कारण गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्येच शिवसेनेचा हा 19 जूनला पक्षप्रवेश होईल अशी सूत्रांची माहिती आहे। तर आज दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। मात्र 19 जूनला अधिकृतपणे या सगळ्या खासदारांचा पक्षप्रवेश होऊ शकतो असं बोललं जातंय। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांचा मुहूर्त अखेर ठरल्याचं बोललं जातंय। 19 जूनला 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, आज खरं तर दिल्लीमध्ये खूप वेगवान घडामोडी घडतायत, त्यामुळे आजच काहीतरी होईल, पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता 19 जूनचाच मुहूर्त का साधला जातोय? नक्कीच माधवी, आपण पाहतोय की कालपासून ठाकरेंचे 6 खासदार हे त्यांची साथ सोडून शिवसेनेत म्हणजे शिंदेसोबत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। आज दिल्लीत घडामोडी तर घडतीलच, त्याचबरोबर ते लोकसभा अध्यक्षांना वेगळ्या गटासंदर्भात कुठलं पत्र दिलं जातं हे तर पाहावं लागेल। मात्र या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश हा देखील जवळपास निश्चित झालेला आहे। 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे उपस्थित होणार आहे। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन शिवसेनेकडनं केलं जाणार आहे आणि याच वर्धापन दिनाचं चित्त साधून या 6 खासदारांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश यांना दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यांनी मिळालेली आहे। याच अनुषंगाने मुंबईतील खासदार, आमदार, सचिव, नगरसेवक यांची आज एक विशेष बैठक गोरेगाव नेस्को येथे रात्री 8 वाजता पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये जी पुढची नियोजन आहे या संदर्भात तर चर्चा केली जाईलच। मात्र आता दिल्लीनंतर मुंबईत देखील अशाच पद्धतीने वारे वाहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकूणच या 6 जणांचा पक्षप्रवेश हा 19 जूनलाच म्हणजेच वर्धापन दिनाचं औचित्य साधूनच केला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच सूरज, याचाच अर्थ 60व्या वर्धापन दिनीच ठाकरेंना सगळ्यात मोठा झटका बसणार आहे, आणखी एक मोठा दणका बसणार आहे। मात्र या दृष्टीने मुंबईत कशा हालचाली सुरू झाल्यात या दोन्ही पक्षांकडून आता या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कशी तयारी सुरू झाली आहे? शिवसेनेचा वर्धापन दिन हा गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे। खरं तर ऑपरेशन टायगर बाबत शिंदेंनी कुणीही कुठेही वाच्यता करू नये या संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या। मागील अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जी जोरदार चर्चा सुरू होती, मात्र एकीकडे गुप्त बैठका एकनाथ शिंदेंच्या या सुरूच होत्या आणि त्याच अनुषंगाने कालचा दिवस साधून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर अंतर्गत आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे रातोरात दिल्लीला गेले। त्यांच्या बरोबर ठाकरेंचे खासदार हे एकामागोमाग एक दिल्लीला होते। मात्र दुसरीकडे ठाकरेंचा जो वर्धापन दिन आहे हा षण्मुखानंद येथे होणार आहे आणि त्यातनं आता उद्धव ठाकरे या एकूणच ऑपरेशन टायगर बाबत काय वक्तव्य करतात किंवा काय बोलतात, कशी टीका करतात हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। मात्र शिंदेकडनं आता दिल्ली वारीमध्ये काय काय गोष्टी साधल्या जातात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। नक्कीच आता दोन्ही बाजूनी कशा हालचाली आणखी सुरू होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनलाच या सगळ्या खासदारांचा पक्षप्रवेश होईल असं बोललं जात आहे। सूरज, आणखी एक प्रश्न तो म्हणजे 6च खासदारांचा पक्षप्रवेश होणार हे देखील निश्चित झालंय का? सध्या तरी 6 जणांचीच नावं ही समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे या संदर्भातली यादी दिल्याचं कळतंय आणि या 6 जणांना जवळपास यांचा पक्षप्रवेश हा निश्चित झालेला आहे। मात्र 7वं नाव जे आहे हे अद्याप जे 7वे खासदार आहेत हे अद्याप त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं कळतंय। त्यामुळे 6 जणांची नावं ही जवळपास निश्चित झालेली आहे। 2/3 मेजॉरिटी ही कुठल्याही परिस्थितीत बनवायची होती आणि त्यात कुठेतरी यश आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आज दिल्लीत जर आपण पाहिलं तर पत्र देऊन ठाकरेंचे खासदार आपण शिवसेनेसोबत नसून आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्या संदर्भातलं पत्र देतील आणि त्यानंतर पुढील राजकीय घडामोडींना वेग येतील। या संदर्भातलं लेटर आपण पाहिलं, पत्र व्यवहार हा अरविंद सावंत यांनी देखील केलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। तर दुसरीकडे संजय राऊत यांचं जे कालचं ट्विट होतं की रातोरात 15 कोटी रुपये ऍडव्हान्स म्हणून देऊन खासदारांना विकत घेतलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांनीच या संपूर्ण गोष्टीवरती
दुजोरा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच त्यामुळे राजधानी दिल्लीसोबतच मुंबईमधल्या या सगळ्या घडामोडींचे अपडेट तुझ्याकडून घेत राहू. सुरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर या मोठ्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा.